नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही थंबनेल बघितलेलं असणार आहे. LKG आणि UKGचा फॉर्म जो काही आहे लाँग फॉर्म, तो एक्झॅक्ट काय आहे हे आपण एका क्लिकवरती आज जाणून घेणार आहोत. तुम्हाला LKG किंवा UKGचा फुल फॉर्म माहिती आहे का? आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत. शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक आहे. मुले 3 वर्षाची झाली की पालकांची मुलांच्या शालेय प्रवेशासाठी लगबग सुरू होते. सुरुवातीला KG, त्यानंतर LKG आणि शेवटी UKG असे पूर्वप्राथमिक शिक्षण दिले जाते. प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश देण्यापूर्वी मुलांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणं हे गरजेचं असतं. मग तुम्हीही तुमच्या मुलांना शाळेत घालताय का? पण तुम्हाला LKG आणि UKGचा फुल फॉर्म माहिती आहे का? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. पूर्वप्राथमिक शाळा ही अनिवार्य नाही, पण मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी मुलांनी पूर्वप्राथमिक शिक्षण घेणं हे फार गरजेचं आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यावर्षी पूर्वप्राथमिक प्रवेशासाठी किमान 3 वर्ष तर कमाल 4 वर्ष 5 महिने वयोमर्यादा नुकतीच निश्चित करण्यात आलेली आहे. या गटासाठी लहान मुलांना पालक हे LKG आणि UKG असं क्रमवारीनुसार शाळेमध्ये घालतात. LKGचा फुल फॉर्म लोअर किंडरगार्टन असा येतो. म्हणजेच मुलांना पहिल्यांदा शाळेत घातले जाते आणि त्यांना लिहिणे, वाचणे अशा प्राथमिक गोष्टी शिकवल्या जातात. त्यालाच लोअर किंडरगार्टन असंही म्हटलं जातं. LKGचे 3 ते 4 वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण दिले जाते. किंडरगार्टन हा शब्द जर्मन असून याचा अर्थ लहान मुलांची बाग असाही होतो. या शब्दावरूनच लोअर किंडरगार्टन हा शब्द घेण्यात आला आहे. UKGचा फुल फॉर्म आहे अप्पर किंडरगार्टन. LKG नंतर UKGला लहान मुलांना प्रवेश दिला जातो. 4 वर्षापेक्षा जास्त वय असलेली मुलं UKGमध्ये शिक्षण घेत असतात. मुलांना प्राथमिक शाळेत घालण्यापूर्वी UKGमध्ये अनेक गोष्टी शिकवल्या जातात. UKG हा प्राथमिक शाळेमध्ये जाण्यापूर्वीचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. UKGच्या मदतीमुळेच मुलांना प्राथमिक शिक्षण घेणं हे जास्त सोपं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला आता UKG आणि LKGचा अर्थ चांगला माहिती झाला असेल. त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि अशा इंटरेस्टिंग गोष्टी ऐकण्यासाठी अपडेट राहायला विसरू नका. धन्यवाद.